रविवारी 28 जून 2026 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका काळ्या रविवारीपेक्षा किंवा एखाद्या भीषण दुःखापेक्षा कमी नव्हता। काल अवघ्या काही मिनिटाच्या अंतराने करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हृदय एकाच दिवशी एकदा नव्हे तर दोनदा तुटले। आधी मैदानावर भारतीय पुरुष संघ पराभूत झाला आणि देश या धक्क्यातून सावरतच नाही, तोच काही मिनिटातच भारतीय महिला संघालाही पराभवाचा प्रचंड मोठा सामना करावा लागला। 7.5 वर्षांनंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी दुर्दैवी घटना घडण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे, ज्या दिवशी आपले दोन्ही संघ एकाच वेळी कोलमडले। काल नेमकं असं काय घडलं आणि क्रिकेट इतिहासातील हा सर्वात दुर्दैवी योगायोग आहे का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। काल नेमकं काय घडलं? T20 विश्वचषक 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या साखळी सामन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा आयर्लंड सारख्या संघाने अवघ्या 1 धावाने धक्कादायक पराभव केला। संपूर्ण देश या धक्क्यातून सावरत नाही, तोच दुसरीकडे महिला T20 विश्वचषकात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला। या पराभवासोबतच भारतीय महिला संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले, तर पुरुष संघानेही आपली T20 मालिका गमावली होती। 7.5 वर्षांनंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या दुर्दैवी योगायोगाची पुनरावृत्ती झाली आहे। यापूर्वी 2019 मध्ये दोनदा असे घडले होते, जेव्हा पुरुष आणि महिला संघ एकाच दिवशी त्यांचे आंतरराष्ट्रीय T20 सामने हरले होते। 6 फेब्रुवारी 2019 रोजी पुरुष संघ न्यूझीलंडकडून 80 धावांनी हरला, तर त्याच दिवशी महिला संघ 23 धावांनी पराभूत झाला। अवघ्या 4 दिवसानंतर म्हणजेच लगेच 10 फेब्रुवारी 2019 रोजी पुन्हा तोच इतिहास घडला। महिला संघ 2 धावांनी आणि पुरुष संघ 4 धावांनी किवी संघाकडून हरला होता। सहसा जेव्हा भारत आणि महिला संघाचे सामने एकाच दिवशी असतात, तेव्हा भारतीय चाहते दुप्पट विजयाचा जल्लोष साजरा करतात, पण काल नशिबानं साथ दिली नाही। काल इंडिया अ संघाचा सामनाही श्रीलंकेविरुद्ध अनिर्णित राहिला। या संपूर्ण निराशजनक दिवसात केवळ भारतीय हॉकी संघाने इंग्लंडवर विजय मिळवून चाहत्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू आणले होते। क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते, पण एकाच दिवशी दोन्ही मोठ्या संघाचे असे पराभूत होणे चाहत्यांसाठी नक्कीच वेदनादायी आहे। तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघाच्या या पराभवाचे मुख्य कारण काय होतं? कमेंट करून नक्की सांगा।